तमाशाचं वेड, महिलांची छेड, सरपंचाला मारहाण, मालेगावमध्ये तेढ। जिथं बाई आणि बाटली आली तिथे सगळं संपतं अशी जुनी म्हण आहे। बाई आणि बाटलीच्या नादात माणूस भान हरपतो आणि काहीही करायला मागे पुढे पाहत नाही अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत। नाशिकच्या मालेगावमध्येही काहीसा असाच प्रकार समोर आलाय, कारण इथं तमाशाचं वेड, महिलांची छेड, सरपंच पोलीस पाटलाला मारहाण आणि गावात तेढ असा सगळा राडा सुरू आहे। हे नेमकं प्रकरण काय आहे? कोणत्या गावात तमाशा होता? ते प्रकरण पोलीस पाटील आणि सरपंचाला मारहाण इथपर्यंत कसं पोहोचलं आणि आता त्यावरून गावात कसा राडा सुरू झालाय, तेच या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात असलेल्या खिरमाणी गावात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। गावातील महिलांची छेड काढणाऱ्या विकृतांना रोखणाऱ्या सरपंच आणि पोलीस पाटलावरच टोळक्यानं घरात घुसून प्राणघातक हल्ला केल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। या भयाड हल्ल्याच्या निषेधार्थ खिरमाणी येथील शेकडो ग्रामस्थांनी, विशेषतः महिलांनी सटाणा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला असून जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा घेतलाय। म्हणत मारत होते ये, मी गेलो उतरायला, मला तो धक्का बुक्का मारला यांनी। इतका त्या पोलीस स्टेशन सुद्धा आम्ही दाबलेला आहे, तुमच्यावर काहीच उपटणार नाही, काहीच होणार सर, दाबलेला आहे आम्ही असं यांनी सांगितलं आहे। आमच्यावर काहीच होऊ शकत नाही, तुम्ही नागपूरच्या 4 फटार आले तर तुमचा सरा भुगा करून टाकेल, तर चेहरा लक्षात ठेवा, यांना पोलीस वापरी यायचं नाही, ते नाहीचं ज्यांना असं सांगितलं त्यांनी। लायसन काढले आहे का मग आमच्या गावात येऊन तमाशा पाहिल्या तर कशा भानगडी करायचं? नागपूरमध्ये यायचं नाही, ज्यांनी बोलावलंय आमच्या गावात त्यांना सुद्धा बोलून घ्या, नाव विचारून सोप लावायचं। सोपं नाही, माझा एकच मुलगा आहे, मला तेवढा, मला काय मुलगी आहे का नाही त्याच्यावर आमची निशाणी आहे। जो कमी जास्त झाला असतं तर काय केलं असतं मी? मिळालेल्या माहितीनुसार खिरमाणी गावात सध्या उत्सवाचं वातावरण सुरू आहे। या निमित्त लोकनाट्य तमाशाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। संपूर्ण गाव हा कार्यक्रम पाहण्यासाठी उत्साहानं जमलं होतं। मात्र रंगात आलेल्या या कार्यक्रमात काही मद्यधुंद तरुणांनी उपस्थित महिलांची छेड काढायला सुरुवात केली। अश्लील शेरेबाजी आणि धक्काबुक्कीमुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। कार्यक्रमात विस्कळीतपणा निर्माण होत असल्याचं पाहून गावचे सरपंच आणि पोलीस पाटील यांनी तात्काळ हस्तक्षेप केला। त्यांनी संबंधित तरुणांना कडक शब्दात समज दिली आणि महिलांचा सन्मान राखण्याचं आवाहन करत त्यांना तिथून हाकलून लावलं। सार्वजनिक ठिकाणी झालेल्या अपमानाचा राग मनात धरून संबंधित संशयित आरोपींनी मध्यरात्रीनंतर भयानक पाऊल उचललं। सरपंच आणि पोलीस पाटील आपापल्या घरी परतल्यानंतर या टोळक्यानं त्यांच्या घरावर चाल केली। आम्हाला टोकणारे तुम्ही कोण असा जाब विचारत या विकृतांनी सरपंच आणि पोलीस पाटील यांच्यावर लाकडी दांडके आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचा आरोप आहे। भर वस्तीत झालेल्या या हल्ल्यामुळे घरातील लहान मुलं आणि महिला प्रचंड दहशतीत आहेत। लोकप्रतिनिधींवरच असा हल्ला झाल्यानं गावातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच खिरमाणी ग्रामस्थांचा संयम सुटला। संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत थेट पोलीस ठाणं गाठलं। आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। गावाचं रक्षण करणाऱ्यांवरच हल्ला होत असेल तर आम्ही सुरक्षित कसे, असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला। आंदोलकांनी पोलीस प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करत आरोपींना तातडीनं बेड्या ठोकण्याची मागणी केली आहे। जोपर्यंत मुख्य सूत्रधारांना अटक केली जात नाही तोपर्यंत पोलीस ठाण्याच्या आवारातून हलणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। अतिशय निंदनीय आहे आणि त्याचं समर्थन कोणी लोकप्रतिनिधी किंवा कुठलाही अधिकारी करणार नाही, ते आपण सगळेजण जाणतात। आज जो आपण रास्ता रोकोचा कार्यक्रम घेतला, संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे की आपण आपल्यावर अन्याय अत्याचार झाला तर आपण आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला जाग आणण्याच्यासाठी काम करतो। खरं म्हणजे ज्या लोकांनी अन्याय केला आणि ज्यांच्यावर अत्याचार झाला, ज्या लोकांनी अन्याय केला त्यांना कडक शासन झालंच पाहिजे। ज्यांच्यावर अत्याचार झाला तो काही सर्वसामान्य माणूस नव्हता, तो गावाचा लोकप्रतिनिधी सरपंच होता आणि सरपंचावर अशा पद्धतीने जर अन्याय होत असेल तर सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती, काय दयनीय परिस्थिती येऊ शकते याचा अंदाज आपल्या सगळ्यांना येतो। आणि म्हणून आपण सगळ्यांनी या रास्ता रोकोसाठी हजेरी लावली, सगळेजण आलात। या रास्ता रोकोचा नक्कीच एक चांगला पडसाद उमटणार आहे।
आणि पोलीस प्रशासन कधीही कोणाच्या विरोधात काम करत नाही याची मला खात्री आहे. त्यांनी या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी कालच गुन्हा दाखल केलेला आहे आणि लवकरच ज्या लोकांनी आपल्यावर अन्याय केलेला आहे, अत्याचार केलेला आहे, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. आणि समजा नाही झाली तर आपण सगळे लोकप्रतिनिधी, बागलाण तालुक्याची सरपंच परिषद आपल्या पाठीमागे उभं राहील. आपण तशी काळजी करू नका ताई. आणि आम्ही कोणाची बाजू घेऊन आलेलो नाही आहे. तर सरपंच साहेबांवर जो अन्याय झालेला आहे तर त्या अन्यायामध्ये आमचं गाव, आमची पूर्ण सरपंच परिषद आपल्याबरोबर आहे. आपल्याला कुठेही लागलं, आज आपण छोटेखानी आंदोलन केलेलं आहे आणि जर आपल्याला न्याय नाही मिळाला तर भविष्यामध्ये आपण तालुक्यावर एक मोठा मोर्चा घेऊन जाऊ, मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभं करू आणि आपल्याला न्याय मिळेल अशी मला खात्री वाटते. आपण जो आंदोलन केलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला पोलिसांकडनं शब्द मिळाले ना? हा. तर घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी गावात जादा कुमक तैनात केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची चर्चा असली तरी मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत. परिसरात सध्या कमालीचा तणाव असून पोलिसांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलंय. कायद्याचं राज्य असून कोणालाही सोडलं जाणार नाही, कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलंय. महिलांची छेड काढणाऱ्यांना पायबंद घालणं हे सामाजिक कर्तव्य पार पाडणाऱ्या सरपंचांना आणि पोलीस पाटलांना मिळालेली ही वागणूक समाजातील वाढत्या गुन्हेगारी मानसिकतेचं दर्शन घडवणारी आहे. आता पोलीस या प्रकरणात किती वेगानं कारवाई करतात याकडे संपूर्ण बागलाण तालुक्याचं लक्ष लागलंय. ते म्हणतात ना, बाईचा नाद सगळं बरबाद, अशीच अवस्था आता या टोळक्याची होणार आहे. कारण गावकरी आक्रमक झाल्यानं आता यांचा माज पोलीस जिरवतील हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.